नमस्कार शेतकरी मित्रांनो. एक कृषी विस्तार अधिकारी म्हणून आज मला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती द्यायची आहे. आजकाल शेतीचा खर्च खूप वाढतोय, बरोबर ना? म्हणूनच आज आपण एका अशा प्रभावी आणि शून्य खर्चाच्या सेंद्रिय कीड नियंत्रण पद्धतीबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जी थेट आपल्या शेताच्या बांधावर उपलब्ध आहे. ती पद्धत म्हणजे 5% निंबोळी अर्क. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या आधुनिक शेतीत एक मोठा प्रश्न आपल्याला नेहमी सतावतो. खतांच्या आणि विशेषतः बाजारातील महागड्या रासायनिक कीटकनाशकांच्या वाढत्या किमतींमुळे आपल्या शेतीतील नफा खरोखरच कमी होतोय का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दर हंगामात हट्टी किडी आणि वाढता खर्च हे एक मोठं आव्हान असतं. पण काळजीचं कारण नाही. कारण यावर एक अतिशय सोपा, हुकमी आणि नैसर्गिक उपाय आपल्या आजूबाजूलाच दडलेला आहे. आजच्या या माहितीच्या सत्रात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे किडींचे आव्हान, त्यानंतर या निंबोळी अर्कामागील खरं शास्त्र, मग बिया गोळ्या करण्यापासून ते साठवण्यापर्यंतची पद्धत, प्रत्यक्ष अर्क तयार करण्याची सोपी कृती आणि शेवटी याचे होणारे जबरदस्त आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, किडींचे आव्हान, जास्त खर्च आणि मोठे संकट. आता हे बघा, बाजारातून आणलेली ती महागडी रासायनिक कीटकनाशके फवारण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. बजेट पूर्णपणे कोलमडून जातं. पण थोडं लक्ष देऊन पाहिलं तर एका बाजूला ही खिशाला कात्री लावणारी रसायने आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच शेताच्या बांधावर डौलाने उभी असलेली कडुनिंबाची झाडे आहेत. या झाडांना येणाऱ्या निंबोळ्या म्हणजे अक्षरशः निसर्गाने दिलेला मोफत खजिना आहे. हाच खजिना आपल्याला मोठ्या आर्थिक संकटातून सहज बाहेर काढू शकतो. यानंतर वळूया दुसऱ्या भागाकडे, निंबोळी अर्कामागील शास्त्र, निसर्गाचे संरक्षण कवच. हे काम नेमकं कसं करतं ते पाहूया. एक अतिशय रंजक गोष्ट सांगतो. कडुनिंब हे फक्त एक झाड नाहीये, ती निसर्गाची एक चालती बोलती प्रयोगशाळाच आहे. याच्या पानांमध्ये आणि विशेषतः बियांमध्ये ॲझाडिरेक्टिन, निंबिन, निंबिडिन, मेलियन ट्रिऑल आणि सलान्निन यांसारखे अत्यंत प्रभावी सक्रिय रासायनिक घटक असतात. हे नाव ऐकायला थोडी कठीण वाटतील, पण हे सर्व घटक एकत्र येऊन जो किडींवर जैविक हल्ला करतात ना, तो पाहण्यासारखा असतो. हे खऱ्या अर्थाने निसर्गाचं एक प्रगत असं जैविक कीटकनाशक आहे. आता हे घटक नक्की काय जादू करतात? तर या अर्काचा परिणाम वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. पहिल्यांदा तर याच्या उग्र वासानेच अर्ध्या किडी पळून जातात. आणि समजा एखादी कीड पिकावर बसलीच तर हा अर्क फवारलेला असल्यामुळे ती पिकाला खाऊच शकत नाही. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा अर्क मादी कीटकांना अंडी घालण्यापासून थेट थांबवतो. त्यांची प्रजनन क्षमताच नष्ट करतो. आणि चुकून अंड्यातून आळ्या बाहेर आल्याच तर त्या काहीही न खाता उपाशीपोटी मरून जातात. म्हणजे काय, तर किडीचं संपूर्ण जीवनचक्रच इथे उद्ध्वस्त होतं. हा निंबोळी अर्क अतिशय हुशार आहे बरं का. तो अगदी निवडकपणे काम करतो. कापूस, सोयाबीन किंवा भाजीपाला आणि फळपिकांवर येणाऱ्या रस शोषक किडी जसे की मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकून आणि सोबतच गुलाबी बोंडअळी, घाटे अळी यांसारख्या पाने खाणाऱ्या अळ्यांचा हा एकदम प्रभावीपणे नायनाट करतो. पण यातली सर्वात महत्त्वाची आणि जमेची बाजू कोणती? तर हा अर्क आपल्या मित्रकीटकांना अजिबात नुकसान पोचवत नाही. जे कीटक आपल्या पिकांसाठी फायद्याचे आहेत ते पूर्णपणे सुरक्षित राहतात. त्यामुळे निसर्गाचा समतोल अगदी उत्तम प्रकारे राखला जातो. आता पाहूया आपला तिसरा महत्त्वाचा भाग, बिया गोळा करणे आणि साठवणूक, म्हणजेच आपला मुख्य कच्चा माल जमा करणे. निंबोळ्या गोळा करण्याची एक अगदी योग्य वेळ असते आणि ती पाळणं खूप गरजेचं आहे. मे महिन्याच्या शेवटी निंबोळ्या पूर्णपणे पक्व झालेल्या असतात. त्यामुळे मे महिन्याचा शेवट ते जून महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा काळ या निंबोळ्या गोळा करण्यासाठी एकदम परफेक्ट असतो. एकदा का या गोळा केल्या की उन्हाळ्याच्या कडक उन्हात त्या चांगल्या खणखणीत वाळवून घेणं हा पुढचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. इथे एक नियम कायम लक्षात ठेवायचा. गोळा केलेल्या निंबोळ्या कडक उन्हात वाळवून स्वच्छ करून सुरक्षित ठेवायच्या. पण सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे बियांची पावडर अजिबात आधीच करून ठेवायची नाही. ही चूक अनेकदा होते. साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या बरोबर 1 दिवस अगोदरच कुटून बारीक करायच्या. असं केल्यानेच त्या अर्काची ताकद आणि किडींना मारण्याची क्षमता पूर्ण 100% टिकून राहते. आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. भाग 4, टप्प्याटप्प्याने अर्क तयार करण्याची कृती, 5%चा फॉर्म्युला.
अर्क बनवण्याची आपली खरी तयारी फवारणीच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच सुरू होते. पहिली पायरी अगदी सोपी आहे. 5 किलो निंबोळीचा चुरा घ्या आणि तो 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे एका वेगळ्या भांड्यात 1 लिटर पाणी घ्या आणि त्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा स्वतंत्रपणे भिजायला टाका. दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या नाहीत. हे दोन्ही मिश्रण रात्रभर असंच शांत राहू द्या. आता दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं? तर सर्वात आधी ते 9 लिटर पाण्यातील निंबोळीचं मिश्रण एका पातळ सुती कपड्यातून व्यवस्थित गाळून घ्यायचं. मग त्या गाळलेल्या अर्कात आपण आदल्या रात्री जे 1 लिटर साबणाचं द्रावण तयार केलं होतं ना, ते मिसळायचं. आणि आता शेवटची पायरी, या मिश्रणात आणखी पाणी ओतायचं आणि हे द्रावण बरोबर 100 लिटर होईल इतकं तयार करायचं. आहे की नाही एकदम सोपी पद्धत? आणि अशा प्रकारे तयार होतो आपला 5% निंबोळी अर्क. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासारख्या मोठ्या कृषी संस्थांनी प्रमाणित केलेली हीच ती 5% मात्रा आहे. हे तंतोतंत प्रमाण पाळलं तरच शेतात आपल्याला सर्वोत्तम आणि खात्रीशीर रिझल्ट्स मिळतील. 100 लिटर हा आकडा लक्षात घ्या. फक्त 5 किलो घरच्या निंबोळ्या आणि थोड्याशा साबणाच्या चुऱ्यातून तब्बल 100 लिटर दर्जेदार जैविक कीटकनाशक तयार झालं आहे. जरा विचार करा, यासाठी बाहेरून एकही महागडी गोष्ट विकत आणावी लागली नाही, तरीही एका मोठ्या क्षेत्रासाठी पुरेल एवढा अर्क आपल्याच घरी उपलब्ध झाला. हीच तर खरी पैशांची बचत आहे. पण इथे कडक नियम पाळणं बंधनकारक आहे. तो म्हणजे फवारणीचा नियम. हा जो ताजा अर्क आपण आत्ता बनवलाय ना, तो त्याच दिवशी फवारला गेला पाहिजे. कापूस असू दे, सोयाबीन, भाजीपाला किंवा फळपिके असोत, तयार केलेला अर्क शिळा होणं देता लगेच वापरला तरच त्याची कीटनाशक क्षमता सर्वात जास्त असते. तो दुसऱ्या दिवसासाठी ठेवून चालणार नाही. सेंद्रिय शेतीची अजून एक भारी गोष्ट म्हणजे ह्यात कशाचीही नासाडी होत नाही. अर्क गाळून घेतल्यानंतर कपड्यात जो चोथा उरतो तो चुकूनही फेकून द्यायचा नाही. हा उरलेला चोथा थेट आपल्या जमिनीत मिसळून द्या. जमिनीसाठी आणि पिकांसाठी हा चोथा एका उत्कृष्ट सेंद्रिय खताचं काम करतो. जमिनीचा पोत सुधारतो. ह्यालाच आपण खऱ्या अर्थाने शून्य कचरा तंत्र किंवा झिरो वेस्ट म्हणू शकतो. आता आपण सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. भाग 5, आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे. एक व्यापक दृष्टिकोन. विचार करा, जर आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याने अशा प्रकारे निंबोळ्या जमा करून हा अर्क तयार केला तर किती प्रचंड फायदे होतील. सर्वात पहिलं म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा तो अवाढव्य खर्च थेट वाचेल. कडुनिंबाचा अंश वातावरणात नैसर्गिकरित्या विरघळून जात असल्याने पिकांमध्ये कोणतेही विषारी अवशेष राहत नाहीत. यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापनाला चालना मिळते, मित्रकिडींचं संवर्धन होतं आणि आपल्या पर्यावरणाचा उत्तम समतोल राखला जातो. जाता जाता फक्त एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. आज जर आपण या निंबोळी अर्कासारख्या शून्य खर्चाच्या सेंद्रिय आणि शाश्वत उपायांचा अवलंब केला तर फक्त आजचा आपला नफाच वाढेल का? नाही, तर आपली जमीन आणि आपला निसर्ग येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सुरक्षित आणि सुपीक राहील. होय ना? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे सादरीकरण आपण इथेच थांबूया. मला खात्री आहे की ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. धन्यवाद.